राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा द्या अशा सूचना काँग्रेसच्या हायकमांडकडून राज्यातील नेत्यांना दिल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली। त्यामुळे मवियाकडून पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। आपण अधिक माहिती घेऊया महत्त्वाच्या राजकीय बातमी संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, शरद पवारांच्या उमेदवारीवर आता काँग्रेसच्या हायकमांडने देखील शिक्कामोर्तब केले, अधिक काय माहिती? नक्कीच राज्यसभेची एकमेव जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आहे। त्या जागेवर जवळपास आता शरद पवारांचं नाव निश्चित झालेलं आहे। काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका आहे ती देखील सांगितली की दिल्लीवरूनच शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी सांगितलं, अशा पद्धतीची माहिती देखील दिलेली आहे। त्यामुळे उद्या शरद पवार फॉर्म भरणार असल्याची माहिती मिळते आणि या फॉर्म भरताना उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत अशी देखील माहिती आहे। आज खरं तर सर्वच नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतरच आता एक अखेर गिरीश, पण ठाकरे सेनेची काय भूमिका आहे? सुरुवातीला थोडीशी भूमिका ही आक्रमक होती, आग्रही होते राज्यसभेसाठी, मात्र आता थोडीशी नरमाईची भूमिका आहे। ज्या पद्धतीने आता संजय राऊत यांनी देखील ट्विट करून सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीसाठी एकजूट राहण्यासाठी जो निर्णय होता तो काँग्रेसने देखील घेतलेला आहे। त्यामुळे सुरुवातीपासून संजय राऊत हे शरद पवारांच्या नावावर ठाम होते की शरद पवार राज्यसभेवर जाणार हे सातत्याने जे सांगत होते। निश्चितच गिरीश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। असं आहे की आम्ही राज्यसभेची जागा राष्ट्रीय पक्ष आमचा आहे, त्यामुळे आम्ही आग्रह धरला होता, परंतु राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी, विधान परिषद जागा उद्धवसाहेब ठाकरे यांनी घ्यावी अशी आग्रही मागणी आमची नेहमी होती आणि तसं हायकमांडकडे सुद्धा आम्ही ती मागणी केलेली होती। परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या अनेक नेत्यांनी दिल्लीशी संपर्क केला, उद्धव साहेबांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी भूमिका मांडली आणि आमच्याशी सुद्धा प्रदेशाध्यक्षाशी सकाळी सुप्रियाताई सुळे पण बोलल्या दुपारला आणि यामधून एक आपल्या राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब हे सर्वेसर्व आहेत, पवार साहेब ज्येष्ठ आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाडणारे आहोत। तो धर्म आम्ही पाडून महाविकास आघाडी एकत्र राहावी, ती मजबूतीनं पुढे जावी, येणाऱ्या आव्हानाला, येणाऱ्या सगळ्या गोष्टीला, ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे।